की सांगोडे तिन्ही एका विभागातील संघ आहेत. कल्याण परिसरातील हे तीन संघ, या तीन संघामध्ये एक संघ क्वालिफाय होईल आज तिसऱ्या दिवसामध्ये. सलामीची ओपनिंग पेअर योगेश पाटीलच्या सोबतीला मिस्टर एबी भावेश पाटील ज्युनियर. माझ्या समेत सहकारी समालोचक मिस्टर राजू जाधव सर असतील, तसेच हरीश जाधव सर असतील, गुणलेखक ध्रुव असतील, त्यासोबत आमचे ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हचे भावेश म्हात्रे साहेब ते देखील आता सज्ज होतील. डीजे मास्टर बाला यांचे नक्कीच डीजे मास्टर दीपक देखील आहेत. आणि कॅमेरामॅन त्याचा उल्लेख आपण 3 दिवस केला नाही, परंतु पडद्यामागचा कलाकार ज्याला म्हटलं जातं, ज्याने संपूर्ण ही स्पर्धा सर्वांना दाखवली, ते आमचे सुजल आहेत, सुजल भगत. आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने हाताच्या जादूने आपण तो कॅमेरा वळताना पाहतो. तर या मॅचमध्ये कोण मॅजिकल ठरेल, कोण चांगला खेळ करेल, 3 षटकांची मॅच मजा येणार आहे. हरीश सर एका बाजूने वासुंद्रीचा समालोचक, दुसऱ्या बाजूने सांगोड्याचा समालोचक, एका बाजूने वासुंद्री संघ तर दुसऱ्या बाजूने सांगोडे संघ. कोण बाजी मारेल? नक्कीच जर विचार केला तर सर्वप्रथम मी म्हणे मैत्रीपूर्ण सामना आहे. दोन्ही संघ आपलेच आहेत. कुठला संघ बाजी मारेल? जो संघ चांगला खेळ करेल तो संघ नक्कीच बाजी मारेल या ठिकाणी. आणि कोणी जिंको कोणी हारो हा विजय क्रिकेटचा असेल यात तिलभर मात्र शंका नाही. कारण कित्येक वेळा आपण पाहतो या संघांना किंवा या खेळाडूंना एकत्र खेळताना, आणि तशीच मैत्रीपूर्ण मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. नाव बॅक टू द क्रिकेट. पहिला चेंडू घेऊन विकास जाधव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. योगेश पाटील आणि एबीसी सलामीची जोडी. नक्कीच सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. तिसऱ्या राऊंडचा सामना असेल. पहिला चेंडू विकास जाधव, हो सुरेख फटका, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतो, मात्र चेंडूचा विजय होतो. चेंडू जातो सीमा रेषा पार, धावेतील 4 हा चौकार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतली बाउंड्री लाईनची भेट, चौकार. चांगला फटका. आणि सातत्याने जर हरीश सर पाहिलं की योगेश पाटील या हंगामामध्ये सलामीला येतोय आणि त्याने चांगला खेळ सुद्धा दाखवला बॅटिंगमध्ये. इन्फॉर्म बॅटर आहे, स्क्वेअर फटकेबाजीसाठी जाणला जातो. ताकद कमी परंतु नजाकत जास्त वापरत असतो. आणि आज विकास जाधववर पहिल्या चेंडूवर आक्रमण जडवतोय. पुढचा बॉल विकास पुन्हा एकदा पुढचा समोरच्या दिशेनं विशेपमध्ये हा फटका. बॉलर बॅक ड्राईव्ह प्रणय आहे तिथे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धाबा तिथे. दिवसा ढवल्या धाबांची चोरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर आहे. नक्कीच तुम्ही विचार केला तर तुम्ही नक्कीच आताच सांगितलं होतं का ताकद जरी कमी असली मात्र फटकं सुंदर खेळतो. जर क्रिकेटचा विचार केला तर तुमच्याकडं शक्ती, युक्ती आणि नशिबाची साथ सुद्धा असणं गरजेचं आहे. या त्रिवेणीचा जेव्हा संगम होतो ना तेव्हा तुमच्याकडनं चांगलं खेळ खेळलं जातं आहे. आणि नक्कीच तहाच खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सांगोडे संघाकडनं. पहिल्या चेंडूवर चौका, दुसऱ्या चेंडू दोनदा यावेळेला मोठा फटका. क्षेत्ररक्षक जज करतं काव कॉर्नरला त्या ठिकाणी. आणि साधा आणि सोपा झेल सोडलाय. झेल सोडली का मॅच सोडली वेळ सांगून जाईल तुम्हाला. आणि सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो जय बजरंग वासुंद्री संघाचा प्रणय. आणि या ठिकाणी जीवनदान दिलं या ठिकाणी बॅटर योगेशला. तर नक्कीच योगेश अशा प्रकारे पॉवर प्लेला खेळत नसतो, परंतु मी देखील आश्चर्यचकित झालो की अशा पद्धतीचा फटका योगेशच्या बॅटमध्ये येतोय. आणि एका क्षणाला असं वाटलं की प्रणय इझिली हा झेल पकडेल, परंतु त्याच्या हातामधून चेंडू निसटला. हा दबाव आहे खऱ्या अर्थाने प्री क्वार्टर फायनलचा. मोठी मॅच आहे आणि अनुभव पणाला लावलाय खऱ्या अर्थानं. चांगला फटका. यावेळी विकेट एरिया चूज करतो, पाठवला बॉलला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. योगेशच्या बॅटमध्ये आणखी एक दर्जेदार चौकार. काय फलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये बॅटर योगेशाच्याकडनं. आतापर्यंत विचार केला तर त्याच्या बॅटमधून 2 चौकारांनी 2 दुहेरी धाव पलून सुद्धा काढले. नक्कीच झेल सोडलाय तुम्ही का मॅच सोडली मी आधी म्हटलं होतं ओमी. नक्कीच असाच एक सामना झाला होता ओमी भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान. गेल मॅक्सवेलचा झेल पॉईंट क्षेत्रामध्ये, गेल मॅक्सवेल आणि पॉईंट क्षेत्रामध्ये महेंद्रसिंग धोनीचा झेल सोडला होता. नक्कीच ओव्हर संपल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच माहिती देईन. कारण की साधा आणि सोपा झेल प्रणयने सोडला, त्याच्यानंतर मागे वळून पाहत नाही योगेश हा बॅटर. काय फलंदाजी केली जाते. फुलटा चेंडू, सरक फटका. एका डाब्याने चेंडू भरवतो सीमा रेषा पार. चेंडू जातो दणदण करीत 4 धाव्यांसाठी हा चौकार.
डीजे. तर धावफलकावर 16 धावा या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. अतिशय जबरदस्त बॅटिंग आणि कॅचेस विन द मॅचेस असं सातत्याने क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. सध्याच्या घडीला टॉप फॉर्ममध्ये आहे योगेश पाटील आणि त्याचा झेल किती महत्त्वाचा होता ते आपल्याला नक्कीच 18 चेंडू संपल्यानंतर आणि हे संपूर्ण सामना संपल्यानंतर समजेल कोण हिरो ठरेल आणि कोण विलन ठरेल या मॅचमध्ये. अंतिम बॉलवर आता किती धावा लपल्या आहेत. विकास जाधव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय अंतिम चेंडू घेऊन. आडवा बाटनं खेळायचं होतं तिथे, अपील केली हलकीशी, परंतु बाट आणि चेंडूमध्ये कोणतेही कनेक्शन नाही. चेंडू शरीराला आदळल्यानंतर यष्टीरक्षक शैलेश होते तिथे, त्यांनी पकडला चेंडूला आणि डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची समाप्ती. षटक समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 16. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय सांगोडे संघाला बिनबाद 16. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करून दिली या ठिकाणी बॅटर योगेश यांनी. नक्कीच मी मागच्या 2-3 चेंडूपूर्वी म्हणालो होतो असाच एक झेल महेंद्रसिंग धोनीचा बॅकवर्ड पॉईंटला गेल मॅक्सवेल यांनी सोडला होता. 2016 आणि 17चा सत्र होता आणि ते झेल सोडल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने तब्बल 79 धावा कुठल्या. त्यांना भारतीय संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ODI आणि टेस्ट क्रिकेट जिंकली होती. म्हणून क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस नेहमी म्हटलं जातं आणि पकडा कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण नेहमी असतं. आता झेल सोडल्यानंतर आपण योगेशच्या बॅटमधून 2 चौकार सुद्धा पाहिले. त्याची बॅट तडपले या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 झाली, बिनबाद 16. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर येतोय रितेश जाधव. अनुभव भरपूर आहे रितेश जाधवकडे देखील. आपण सातत्याने पाहतो पहिल्या काही सामन्यामध्ये रितेश पॉवर प्लेचं षटक हाताळत होता, परंतु आज या मॅचमध्ये दुसरं षटक आपल्या टीमसाठी हाताळतोय. मिस्टर AB स्ट्रायकिंग एंडवर. आपल्याकडे शॉर्ट पिच चेंडूचा खरपूस समाचार उचलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे होते परंतु झेल आताही पकडता आलेला नाहीये. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतो, एकेरीचं रूपांतर तिथे दुहेरी धावामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज AB आणि योगेश. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन प्रणयाचं फेविकॉलची गरज असेल त्याला. आता मला तरी वाटतं चेंडू हातामध्ये बसत नाही त्याच्या. पुन्हा एकदा जीवनदान दिलं होतं योगेश याला. नक्कीच AB याला जीवनदान मिळतो यावेळेस मात्र. ओहो, परफेक्ट चेंडू यॉर्कर ब्रह्मास्त्र वापरलं या ठिकाणी. एक धाव येते. एका धाब्याच्या मदतीने धावफलक आता 19 वर जाऊन पोहोचलाय. रितेश चांगली वापसी करून देतो आपल्या टीमला. आतापर्यंत कोणताही मोठा फटका रितेशवर चढवला जात नाही. योगेश पाटील आता स्ट्राईकवर येतोय. सलामीवीर आहे. या हंगामामध्ये भन्नाट टचमध्ये पाहायला मिळाला आहे बॅटिंगमध्ये आणि महत्वाचा खेळाडू आहे सांगोडे संघाचा. पुढचा बॉल स्क्वेअर कट केलाय. जबरदस्त फटका पॉइंटच्या रिझन मध्ये. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पडतोय सीमारेषा बाहेर. 4 धावा येतील. येतो हा चौकार. काय फटका सजवला या ठिकाणी. बॅकवर्ड पंच आपण पाहिला. नक्कीच जागा बनवली आणि सुरेख फटका आपण पाहिला. चेंडूला पाठवला शॉर्ट थर्डमॅन रिझनमधून सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी आपण चौकारला आणि वासुंद्री संघासाठी शुभेच्छा आलेल्या नसीम पावले याच्याकडनं. आणि विकेटच्या हॅट्रिक कुठलाही गोलंदाज कॅरी करेल त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे नसीम पावले यांच्याकडनं. मात्र विकेट्स काय येत नाही. काय फलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये सांगोड्याच्या दोन्ही बॅटरकडे. यावेळेस मात्र नजाकत आणि नक्कीच फसवलं आहे तिथं बॅटरला या ठिकाणी. सुंदर झेल त्या ठिकाणी उमेद होण्याचा आपण पाहिला. कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करून देतो रितेश हा गोलंदाज. रितेश जाधवचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये सुंदर गोलंदाजी नक्कीच त्याच्याकडनं उमेद पाहायला मिळाली आहे. प्रभावित करतोय खऱ्या अर्थाने. या मॅचमध्ये देखील दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे आतापर्यंत. जर त्याच्या षटकाचा पूर्ण विचार केला तर त्याने पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू चौकार आणि चौथ्या चेंडूवर मात्र विकेट आपल्या संघासाठी मिळवतोय. न्यू बॅटर ज्याचा खऱ्या अर्थाने बोलबाला राहिलाय या सांगोडे संघामध्ये सुजित पाटील आता फलंदाजीला येतोय. इनिंग नंबर 3. विस्फोटक फलंदाज हरीश सर आणि क्लासिकल बॅटिंगसाठी जाणला जातो. ज्या पद्धतीचा विकास जाधव ज्या कॅलबरीचा खेळाडू आहे तशी खऱ्या अर्थाने बॅटिंग सुजित पाटीलची आहे, परंतु थोडासा उतारचा प्रवास राहिला आहे त्याचा. कधी कधी बॅटिंगमध्ये खूप काही करून जातो, कधी कधी
स्वस्तात देखील बाद होतो, परंतु या मॅचमध्ये तो काय करेल पाहूया. पुढचा चेंडू त्याच्यासाठीच, सुजितसाठी पहिला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात. नक्कीच कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक करतो रितेश जाधव. काय सुंदर गोलंदाजी केली पाहिजे. चेंडू चौकार आल्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक केला या ठिकाणी आणि कमबॅकाची गरज सुद्धा होती. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 16 धावा झाल्या होत्या धावपालकावर. आता मात्र रितेशला ती जबाबदारी दिली, जबाबदारी स्वीकारताना पाहतो या ठिकाणी. पुन्हा एकदा सुरेख फटका, क्षेत्ररक्षक जज करतात त्यांच्या आव्हाकाच्या बाहेर चेंडू. एका टप्प्याने चेंडू भरावतो सीमारेषा पार, धावा येतील 4 हा चौकार. काय सुरेख फटका आपण पाहिला. नक्कीच बॅकफूट पंच आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हर रिचनमधून चेंडू एका टप्प्याने फरार सीमारेषा पार. चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 27 या आकड्यावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर काय फलंदाजी केली तर मैदानाच्या आतमध्ये सांगोडे संघाकडनं. नक्की दोन्ही संघांचा विचार केले धागेदोरे नक्कीच एकमेकाचे माहीत आहे सर्वांचे. मात्र खेळ तसा करावा लागेल. धागेदोरे माहीत असून काही नाही, तुम्हाला सिद्ध करावा लागेल तसा खेळ. 2 षटकांचा विचार केला तर सांगोरे संघाचा मी तर म्हणेन आत्तापर्यंत वर्चस्व राहिलेलं आहे. 27 धावा कुठून काढल्या 2 षटकामध्ये. जर वासुंद्री संघाला कमबॅक करायचा असेल ओमी, तर ओमी दवणे याला चांगली गोलंदाजी करावी लागेल ना. सांगोडे संघाचा विचार केला तर अशीच फटकेबाजी त्यांना करावी लागेल, कारण की समोर विकास जाधव सारखा एक बॅटर आहे सेकंड इनिंगमध्ये. निश्चितच आपण सांगोडे कोंढेरी वासुंद्री प्रीमियर लीग देखील पाहिली. त्या संघामध्ये मिस्टर एबी देखील होता. भावेश वासुंद्री संघामध्ये होता जय बजरंग. आणि या सर्वांचे धागेदोरे ज्या चोर वाटा माहिती आहेत या दोन्ही संघांच्या खेळाडूंना, तर आता जो चांगला खेळ करेल, जो संयम ठेवेल, जो डोक्यावर बर्फ ठेवून क्रिकेट खेळेल, तो या सामन्यामध्ये बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट रितेश जाधवने चांगली गोलंदाजी केली, परंतु 2 चौकार त्याच्या त्या वैयक्तिक षटकामध्ये पाहायला मिळाले. त्यांनी धाबा खर्च केला टोटल 11. 1 विकेट, 1 सफलता त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता ओमी दवणे येतोय. ओमकार दवणे, बालू दवणे ज्याला म्हटलं जातं. 3रं षटक, हे षटक महत्त्वाचं आहे, कारण या षटकामध्ये जर सांगोडे संघाने धाबा बनवल्या तर मजबूत स्थितीमध्ये जाईल. आणि या षटकामध्ये जर सांगोडे संघाच्या बॅटर्सला रोखलं तर निश्चितच बोलबार राहील जय बजरंग वासुंद्री टीमचा. राईट आर्म ओव्हर द विकेटने भापेश पाटीलसाठी पहिला चेंडू. फुलटॉस त्यावेळी मात्र फटका सुरेख स्क्वेअर ऑफ द विकेट. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि चुकीच्या दिशेने थ्रो येतोय की काय, परंतु चांगला थ्रो आणि यावेळी मोपा दिली. 1 तेरी 1 मेरी सुरू आहे. इथे थ्रो फेकू की तिथे थ्रो फेकू, आणि एकेरीचं रूपांतर तिथे दुहेरी दाबामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. तर धावसंख्या 2ने पुढे सावते या 29-29 धावा. नक्कीच मी विचार केला तर या चेंडूवर चपलाही दाखवली. एकच धाव होती त्या ठिकाणी आणि सहजरीतीने 2 धावा पळून काढल्या. नक्कीच चुकीचं आनवन मी तर म्हणेन ओमकार दवणे याचं. डायरेक्ट चेंडू नक्की जज करायचं होतं. टप्प्याने चेंडू उचलायला गेला आणि दुसरी अवांतर धाव मिळाली. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 29 या आकड्यावर. या षटकाचा विचार केला तरी जरी 10 धावा आल्या तरी नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आपण सांगोडे संघाला नक्कीच पाहू शकतो. निश्चितच पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, हवाई फायर आणि चेंडूला पाठवलाय सरळ. बॉलर बॅक ड्राईव्ह क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर पाठवतोय सीमारेषा पलीकडे. भावेश पाटील इज ऑन फायर. षटकार. नक्की ज्या भावेशचा झेल सोडला जात त्याच भावेशच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला, म्हणून किती महत्त्वाचा झेल होता तो. नक्कीच आता समजेल वासुंद्रीच्या क्षेत्ररक्षकांना. षटकारच्या मदतीने धावसंख्या पुढे वेगाने 35 या आकड्यावर. 3 षटकांचा सामना आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये आपण या ठिकाणी पाहतो. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी हाताला जोरदार अपील केली जाते. अपील फेटाळताना पाहतो पंचांना आपण. 1 धाव सहजरीतीने पळून काढले. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 36 या आकड्यावर. नक्की 3 षटकांचा सामना आहे आणि आतापर्यंत धावेंचा जर विचार केला तर 36 धावा चांगल्या स्थितीमध्ये आपण सांगोडे संघाला नक्कीच पाहतो. मी इथून रोखावं लागेल, नक्कीच घट्ट रशीने पकडून ठेवावं लागेल ते सांगोडीच्या बॅटर्सला. आणि आता कुठेतरी चांगली गोलंदाजी त्या संघामध्ये देखील आपण पाहतोय. परंतु विकास जाधव सारखा एक स्टार सुपरस्टार बॅटर या कल्याण विभागाला लाभलाय आणि त्याची देखील बॅटिंग बघायला मजा येईल. आपल्या आडवा पाटनं फटका सुरेख अलंग ती कार्पेट मध्ये गुदगुले करतोय हा बॉल. विकास जाधव स्वतः तिथे उपस्थित होता. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलकापर्यंत धावांची टोटल झाली आहे 37 धावा. तर प्री क्वार्टर फायनलची मॅच हरीश सर आणि
अशा मोठ्या मॅचमध्ये कदाचित कमीत कमी धाबा देखील पुरेशा ठरतात. नक्कीच पेशर असतो उमेद हो. आणि जर विचार केला सांगोडे संघाचं एकदम मजबूत स्थितीमध्ये मी तर म्हणेन चांगली धावसंख्या उभारली त्यांनी या ठिकाणी. यावेळेस आता पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू फरार होतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून, सीमा पार, धावायतील 4 हा चौकार. निश्चितच सिलिंग शॉट अँड टेकिंग गॅप असं समीकरण आपण पाहतोय. इनसाइड आउटचा फटका होता, पुलर लेनचा चेंडू आणि जबरदस्त त्याला ड्राईव्ह केलं, क्रॅकिंग स्ट्रोक होता. एबी ऑन फायर झालाय. विचार केला तर एबीने 6 चेंडूंचा सामना केलाय. आतापर्यंत त्याने 35 धाबा पण 15 धाबा त्याच्या वैयक्तिक खेळीमध्ये बनवल्यात आणि टीमची टोटल 41 वर जाऊन आता पोहोचते. अंतिम बॉल, या अंतिम बॉलवर काय घडेल आपण पाहणार आहोत. बॅटची कडा लागली आहे, स्वतः तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते विकी आय थिंक, आणि त्यांनी टिपलाय झेल. फलंदाज अंतिम बॉलवर एबी होतोय फेल. तर अशा रीतीने 18 चेंडूंचा खेळ झाला समाप्त आणि आता 18 चेंडूमध्ये धाबा झाले, धाव फलकावर 41. विजयासाठी जय बजरंग वासुदेव टीमला बनवायचे आज 42 धाबा. नक्की सांगोडे संघाचा विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये मी तर म्हणेन, कारण की 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकामध्ये तब्बल 41 धावा कुटुंबाला 42 धावांचं लक्ष समोर ठेवलं या ठिकाणी. जय बजरंग वासुंद्री संघाला 14.00 ची सरासरी राखावी लागेल या ठिकाणी वासुंद्री संघाला जर विजय मिळवायचा असेल तर. सांगोडे संघाचा विचार केला तर काय फटकेबाजी आपण नक्कीच तिन्ही बॅटरकडनं पाहिली. खास करून योगेश यांनी सुंदर फलंदाजी केली, त्याच्यानंतर एबीची जसा झेल सोडला नक्की त्यांनी सुद्धा मागे वळून पाहिलं आणि चांगले फटके त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सांगोडे संघाने 41 धावा तब्बल कुठून काढल्याने 42 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी जय बजरंग वासुंद्री संघासमोर ठेवलेलं आहे. तर कशा प्रकारे 42 धावा बनतील येणाऱ्या 18 चेंडूवर, नक्की त्याचं धावतं वर्णन करण्यासाठी कॉम्पेअरमध्ये जॉईन होतील हरीश सरांच्या सोबत मिस्टर राजू जाधव सर. नक्कीच जय बजरंग वासुंद्री संघासाठी सुवर्ण संधी असेल. कुठल्या बॅटरने चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर विनायक जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं या ठिकाणी. सुवर्ण संधी आहे या ठिकाणी, त्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं असेल, कारण की विचार केला तर राजू जाधव सर 3 षटकामध्ये तब्बल 41 धावा कुठून काढल्या, धावांचा डोंगर उभारला या ठिकाणी सांगोडे संघाने. जर या धावा चेस करायच्या असतील तुम्हाला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा कुठावं लागतील या ठिकाणी. थँक्यू सो मच. आपण पाहतोय वासुंदेकर चषक 2026चा हा थरार. थँक्यू सो मच. ओमी सुतार आमच्या सोबत जोडलेले आहेत कॉम बॉक्समध्ये. हरेश जाधव सर त्यांचा देखील आवाज आपण आज ऐकतोय. अगदी द्वितीय फेरीपासून त्यांनी देखील रंग भरलेला आहे आणि मी तर म्हणेन की आतापर्यंत त्यांच्या आवाजाची जादू जी मात्र कायम आहे आणि चांगली लय त्यांची देखील झाली होती, चांगली जुगलबंदी संपली होती. एका बाजूला आपण पाहिलं तर वासुंद्री गावचा कॉमेंटेटर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सांगोडे गावचा कॉमेंटेटर. दोघांमध्ये देखील रस्सीखेच सुरू होती आपल्या संघासाठी आणि हे फार गरजेचं आहे मित्रांनो. तो आपण पाहतोय हरेश दादा सरांनी सांगितले की मैत्रीपूर्व लढत असेल आणि ते देखील आपल्याला पाहायला भेटलं. दरम्यान 42 धावांच्या लक्ष्याचा इथे पाठलाग करायचा आहे. मी तर म्हणेन की आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये या धावा इथे काढणं फार गरजेचं आहे. मिस्टर विकास खेळपट्टीवर ती आले, त्याच्या सोबतीला बॅटर रितेश आलेला आहे. तर बघा इथे मात्र हरेश्वर पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे आणि त्यांच्या वतीनं देखील 1 2 3 4 अशा या ट्रॉफ्या प्राप्त झालेल्या. त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहू शकाल. इथून जर तुम्ही जिंकला तर तुम्ही क्वार्टर फायनलमध्ये नक्कीच जरीमरी मित्रमंडळ फळेगाव संघाच्या अगेन्स्ट बिग फाईट काटेकी टक्कर जी आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल आणि जो जिंकेल तो उद्या सेमीफायनल 2 मध्ये प्रवेश करेल. जाऊया मॅचकडे. दोन्ही टीमला आपण देऊया हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनं तडाखा दिलाय. संघर्ष या ठिकाणी होत असताना बिगुल वाजवला, युद्धाचा ठोकलाय, दर्जेदार चौकार. काय फटका पार चेंडूला पाठवला, 4 धाब्यांसाठी चौकार.
नक्कीच अशा चौकारांची गरज असेल. वासुंद्री संघाला जर विजय मिळवायचा असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा बनवावं लागतील, कारण की मोठं आव्हान समोर ठेवलेलं आहे सांगोडे संघाने. तब्बल 42 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 14.00शी सरासरी राखायची या ठिकाणी. पहिल्याच चेंडूवर आघात केला या ठिकाणी रितेश जाधव याने. बॅकअप दिले चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी वेळ मिळाला फलंदाज रितेशला. अजून एक मात्र आता बॅकअप दिले धावेमध्ये. पॅडच्या वरची एज आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे या ठिकाणी हर्षदादा. आपण पाहिलं तर पहा किती सुवर्ण संधी या ठिकाणी आली होती. आपण जर पाहिलं तर तिकडे बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरचे क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकलेले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होता, दरम्यान यश प्राप्त झाले नाही. असे कठीण झेल तुम्हाला सोप्यानं मात्र करावे लागेल. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 5 या आकड्यावरती आहे. नक्की झेल पकडणं खूप गरजेचं होतं, कारण की रितेश जाधवचा झेल सोडलाय तुम्ही, झेल घेतला नाही तुम्ही. प्रयत्न करावे लागेल, प्रयत्नांची परिकष्टा करावी लागेल तुम्हाला. नक्कीच या ठिकाणी ते प्रयत्न सुरू होते, पण मात्र शेवटच्या क्षणाला अपयश आले या ठिकाणी फिल्डर याला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव इथे मात्र मिळेल. नक्कीच वासुंद्री गावचे माजी सरपंच मनोहर जाधव यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे वासुंद्री संघासाठी. नक्कीच वर्षा होतो या ठिकाणी. सांगोडा संघ असो किंवा वासुंद्री संघ असो, दोन्ही संघांच्या पाठीराखे या ठिकाणी खंदे समर्थक आहेत. नक्की दोन्ही संघाचा नक्कीच ओमी सुतार यांनी देखील उल्लेख केला की चोर वाटा दोन्ही संघाच्या खेळाडूंना देखील ठाऊक आहेत. मजा येईल मॅचमध्ये. सध्या तरी आपण पाहतोय 50-50चा मामला मॅचमध्ये सुरू आहे. आपटलेला बॉल होता, रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकताय. गोलंदाज ABच्या वतीनं पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव, तिसऱ्यावरती 1 आणि या बॉलवरती कमबॅक करत असताना गोलंदाज AB. नक्की चौकार आल्यानंतर काय सुरेख कमबॅक आपण पाहायला मिळतो AB याच्याकडनं. चौकारचं प्रतिउत्तर या ठिकाणी दिलं जातं, मात्र आतापर्यंत चौकारानंतर 3 चेंडू हाताने फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. यावेळेस मध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये उडवण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू होता, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटला उभा होता, मात्र 1 धाव पलून काढल्यात. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 6 या आकड्यावर. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न होता. 7 धावा झालेल्या आहेत. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न होता वासुंद्री संघाचा, मात्र अपयश होतं. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काय सुरेख रीतीने कमबॅक करून देतोय AB हा गोलंदाज. मात्र या चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल विकास जाधव याला. ओहो, काय सुरेख चेंडू. गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू नक्कीच उचली प्राप्त करतोय आणि डॉट चेंडूची समाप्ती येते या ठिकाणी. सुंदर कमबॅक केलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काय सुरेख गोलंदाजी AB याच्याकडनं नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल जाधव सर. तर नक्कीच इथे पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. आता कुठंतरी आपण पाहिलं तर जय बजरंग वासुंद्री टीम आता बॅकफूटवरती आहे, कारण की आपण जर आता पाहिलं तर 2 षटकांचा खेळ इथे उर्वरित शेष आहे. दरम्यान 12 चेंडूमध्ये आता जिंकण्याकरिता 35 धावांची गरज आहे. मोठं आव्हान आहे आता मॅचमध्ये. इथे प्रत्येक बॉलवरती आता आक्रमण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. जर 35 धावा तुम्हाला जर बनवायचे असेल तर मिनिमम 4 ते 5 चेंडू सीमारेषा बाहेर पाठवावे लागतील तुम्हाला. मोठे फटके खेळावे लागतील. मात्र मोठे फटके सहजासहजी सांगोडे संघ तरी तुम्हाला खेळून देणार नाही, पण ती क्षमता मात्र रितेश आणि विकास जाधवमध्ये आहे, मात्र ती सिद्ध करावी लागेल तुम्हाला. मोठे फटके खेळावे लागतील. सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर हवाई सफर नक्कीच करणं फार गरजेचं असेल वासुंद्री संघाला. नक्की सर, मी तर म्हणेन या ठिकाणी नॉन स्ट्राईक इनवरती या विकासला आपण पाहू शकता, त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. कारण की आपण पाहिलं असेल विकासने मागील मॅचमध्ये देखील दमदार कामगिरी केली. हार्ड हिटर बॅट्समन आहे, स्लॉग हिट दमदार खेळू शकतो. स्लोवर गतीचे चेंडू आले तर त्याला पिक करण्याची क्षमता, तगडा खेळाडू आहे. इथे मात्र नक्कीच विकासला चान्स देणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावपलकावरती 7 धावा स्थिरावलेल्या आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती आता भावेश पाटील गोलंदाजी मार्गवरती आलेले आहे. चला स्पीडअप करा सांगोडे संघ, विनंती असेल स्पीडअप करा. बघा वेळेच्या बाबतीत आपल्याला सहकार्य करायचं आहे. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, जी अंतिम आजच्या दिवसातील मॅच असेल. हो, जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल, डायरेक्ट हिट देखील केला होता. तिथे
फिल्डिंगचं स्तर हरेश दादा काय जबरदस्त आहे. आपण पाहिलं तर सांगोडे संघाचा आपण सातत्यानं चर्चा करत असतो. तुमचा बॅटिंगचा फॉर्मॅट चांगला पाहिजे, तुमचा गोलंदाजीचा फॉर्मॅट, तुमचा क्षेत्ररक्षणाचा फॉर्मॅट आणि तुमचा प्लॅन देखील अचूक असणं फार गरजेचं आहे. आणि सध्या तरी क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत आहे. इथे देखील आपण पाहिलं तर भावेश पाटील देखील जबरदस्त गोलंदाजी करतोय. एबीने देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. नक्की तसं प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करायला लागेल. तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्ही नक्की 100% दिले तरच तुम्हाला विजय मिळेल यात काही शंका नाही आहे. मात्र मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके विकासच्या बॅटमधून येतील का प्रश्न निर्माण झाला. ओ सुरेख चेंडू, काय चेंडू हाताला आहे आणि चेंडू आपण पाहू शकतो स्क्वेअर लेग रिझनमध्ये जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी होत आहे. अगदी ज्या मोमेंटला हरेशदादा गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे त्या मोमेंटला आपण ही गोलंदाजी पाहू शकता. बॉल पहा या ठिकाणी काय जबरदस्त अगदी ब्लॉक हॉलमध्ये ठाऊक आहे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे की मोठ्या फटक्यांसाठी विकास मात्र जाऊ शकेल. सो त्या अनुषंगाने अगदी मलिंगा स्टाईलनं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे सांगोडे टीमच्या वतीनं. यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडूला फेकून दिला जरा सीमा रेषा पार. धावा येतील 6 षटकार. नक्कीच या षटकाराची गरज होती वासुंद्री संघाला आणि तो षटकार आलेला आहे विकास जाधव याच्या बॅटमधून. नक्कीच जर राजू जाधव सर विचार केला तर विकास जाधवला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. असा हा फलंदाज आहे. एकदा त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू आला ना तो पार्किंग प्लॉटमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. या गुणवत्तेचा हा फलंदाज आहे. नक्कीच नक्कीच शांत बसायला मी काही संत नाही हे दाखवत असताना या बॉलवरती दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला भेटला. आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज आहे. समीकरण उधळून लावण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र लाऊडचा फील पाहायला भेटली. चेंडू सांगतात त्या ठिकाणी पंच की पिचिंग ऑफसाईड स्तंभ होत असताना पाहायला भेटली. आज दिवसभरामध्ये जबरदस्त कार्य विराज सरांचं आणि एस ए जहांगीर सरांचं आपल्याला पाहायला भेटली. नक्की षटकारानंतर काय कमबॅक करतो भावेश पाटील. नक्कीच षटकारचा प्रतिउत्तर डॉट चेंडूने दिलं तर पुढील चेंडूवर नक्कीच या ठिकाणी. आणि धावसंख्येचा विचार केला धावपालकर धावा 16 धावा धावपालकर आपण पाहू शकता. यावेळेस मात्र पाहू शकता आपण दिशाहीन गोलंदाजी पंच आमच्याकडे वळताना. वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव, एका धावीने धावसंख्या पुढे सरकते 17 या आकड्यावर. आता जिंकण्याचं समीकरण जर आपण जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मी तर म्हणेन की अजून 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. इथे जर एक षटकार जरी आला तरी पुढील मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो वासुदे टीमचा. लेंथ खेचली, स्लोवर गतीचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. फसवा बॉल आहे आणि ज्या वेळेला चेंडू टाकण्याची गरज होती तो चेंडू इथे मात्र टाकलाय गोलंदाज एबी भावेश पाटीलनं. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकताय. नक्कीच जर विचार केला सर तुमचे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आणि ते व्हेरिएशन नक्कीच भावेश पाटील याच्याकडनं आपण पाहिला. शांत ठेवला जातो या ठिकाणी. विकास जाधव याला काय कमबॅक केला. षटकार आल्यानंतर सुरेख कमबॅक आपल्याला नक्कीच भावेश पाटील चालय. नक्कीच या शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच वासुंद्रीसुद्धा संघ कमबॅक करू शकतो. कारण की शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावताना जर पाहिजे असेल या चेंडूवर मोठा फटका येणं फार गरजेचं असेल. 7-24 इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट करतायत. हातामध्ये चेंडू आहे, फेक केला जाते नॉन स्ट्रायकिंगला, परंतु हातामध्ये चेंडू काही पकडला नाही भावेश पाटीलनं आणि दरम्यान इथे 2 धावा पाहायला भेटल्या. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 20 धावा धावफलकावरती जरूर आहेत. परंतु इथून आपण जर पाहिलं तर आता 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. नक्कीच कठीण समीकरण मी तर म्हणेन वासुंद्री संघासाठी. 6 चेंडू आणि 22 धावा, नक्की 4 षटकारांची गरज असेल सर. नक्कीच थोडं कठीण समीकरण आहे पण अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही क्रिकेटमध्ये. जर विचार केला आपण तर 6 चेंडूमध्ये आपण तब्बल 42-43 धावासुद्धा बनताना पाहिल्यात. पण 6 चेंडूमध्ये 22 धावांचं संरक्षण करायचं या ठिकाणी सांगोडे संघाला. नक्की संरक्षण केलं जाईल का, धावा डिपेंड केल्या जातील का, धावा चेस केल्या जातील, नक्की ते शेवटचे 6 चेंडू तुम्हाला सांगून जातील. जर पहिल्या 1-2 चेंडूंचा विचार केला मोठे फटके आले तर नक्कीच वासुंद्री संघाचा कमबॅक होईल यात काही शंका नसेल सर. नक्कीच नक्कीच आपण जर पाहिलं तर खेळपट्टीवरती अजून विकास जाधव खेळपट्टीवरती आहे. त्याच्या सोबतीला रितेश देव दोन्ही देखील सलामीला खेळत आहेत. त्यांना देखील चांगला दोघांना अनुभव आहे. काल त्यांनी व्यतीत केलेला आहे खेळपट्टीवरती. आणि जमेची बाजू ही म्हणेन की विकास जो मात्र स्ट्राईकवरती आहे त्याच्यामध्ये दमखम आहे, क्षमता आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दीपच्या हातामध्ये चेंडू सोपावलेला आहे.
नक्कीच वासुंद्री संघाला जर विजय मिळाला तर विकासला झकास कामगिरी करावी लागेल. या ठिकाणी 4 मोठे फटके मारावे लागतील. 3 मारले तरी होतील आणि एक दुहेरी धावा पळून काढल्या तरी होतील, पण त्या धावा होतील का? कारण की गोलंदाजाचा विचार केला दीप यंगस्टार हा गोलंदाज आहे, सुरेख गोलंदाज आहे, नक्की टॅलेंटेड गोलंदाज आहे. या हंगामाचा विचार केला तर चांगल्या फॉर्ममध्ये हा गोलंदाज आहे. त्याला 22 धावा डिपेंड करायच्या आहेत. जर विचार केला राजू सर तर पहिल्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच पेशर असेल या ठिकाणी दीप या गोलंदाजावर. नक्कीच इथे जर आपण पाहिलं तर एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला यंगस्टर, अशी लढाई आपल्याला या षटकाकरिता पाहायला भेटत आहे. स्लॉट मध्ये बॉल पाठवलाय, त्याला पुढच्या प्लॉट मध्ये ठोकलाय, संघर्षमय दर्जेदार षटकार. नक्कीच मी उल्लेख केला तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला तर नक्कीच प्रेशरमध्ये असेल गोलंदाज आणि ती विकासामध्ये क्षमता आहे. नक्की ती सिद्ध सुद्धा करावी लागेल, कारण की अजून एक दोन मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. वासुंद्री संघाला जर विजय मिळत असेल आणि सांगोडे संघाला जर विजय मिळत असेल राजू जाधव सर, तर विकासचा विकेट घेणं फार गरजेचं असेल सांगोडे संघाला. आणि विकासला देखील ठाऊक आहे अंतिम क्षणापर्यंत तो देखील खेळपट्टीवरती आहे. आता 5 चेंडू शिल्लक आहे, त्याने 16 धावांची गरज आहे. पुढे टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाज दीपच्या वतीनं, परंतु स्लॉटमध्ये बॉल गेला. लेंथ खेचण्याचा प्रयत्न होता. या लेंथवरती आपण जर पाहिलं तर तुमच्यासमोर अगदी धष्टपुष्ट बॅटर आहे. तुम्ही जर त्याला पुढे टाकाल आणि कदाचित त्याच्या स्लॉटमध्ये बॉल जर आला तर तो चित्र काय दाखवेल हे त्याने दाखवलं या बॉलवरती. दर्जेदार षटकार आणि 5 चेंडूनी 16ची गरज. इथे पुढे एकदा आता बॅकअप दिले, चेंडू गिली चंपा, खुशी विरंबा, गेंद गया लंबा, ठोक डीजे. नक्कीच जर विचार केला वाटतं या टुर्नामेंटचा सर्वात लांब लचक षटकार असेल विकासच्या बॅटमधून. काय सुरेख फटकावन पाहिला, हाफ ट्रॅकर त्याला हुक केलाय आणि चेंडूने मिड विकेट सीमारेषे बाहेरचा तिकीट बुक केलाय. 2 चेंडूवर 2 सलग षटकार डोकतो विकास जाधव. आता कमबॅक करतो या ठिकाणी वासुंद्री संघ. नक्कीच या मैदानावरती जर आपण पाहिलं तर ऋषिकेश शेलारने देखील एक दर्जेदार षटकार ठोकला होता SRS चषकामध्ये, परंतु आपण पाहिलं तर त्याच्या तोडीस तोड हा षटकार विकासच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटणार. आणि सामन्याचं समीकरण आता सामना खुला केलेला आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. नक्की सामना होता कुठे सर, हाणून ठेवला कुठे? मी आधीच म्हटलं होतं पहिल्या चेंडूवर षटकार आला तर पेशर असेल गोलंदाजांवर, कारण की क्षमता विकास जाधवकडे ती क्षमता आहे. असं कित्येक वेळेला त्याने केलेलं आहे. एका षटकामध्ये 5 षटकार 4 षटकार असं भरपूर वेळेला केलेलं आहेत. आता मात्र समीकरण सोपं करून ठेवलं या ठिकाणी. सांगोडे संघाला जर कमबॅक करायचं असेल तर विकासचं विकेट घेणं फार गरजेचं असेल. पुढचा बॉल, ओ जबरदस्त बॉल आहे. ही लेंथ टाकायची होती. आपण जर पाहिलं तर विकेट किपर देखील त्या ठिकाणी म्हणतायत की ही लेंथ येणं फार गरजेचं होती आणि ती लेंथ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. नक्कीच जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पैसा वसूल मॅच सुरू आहे. कुणाचे हात डोक्यावरती, कुणाचे हात कमरेवरती आहेत. या मॅचचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. नक्कीच आणि सर्व प्रेक्षकांमध्ये सुद्धा उत्कंठ वाढलेली या ठिकाणी. 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर काय सुरेख रीतीने कमबॅक करतो हा गोलंदाज. नक्कीच आता उर्वरित 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल, 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल वासुंद्री संघासमोर या ठिकाणी. डेड बॉल आपल्याला पाहायला भेटतं. पावलांचं समीकरण थोडंसं चुकतंय त्या ठिकाणी. या दीपला देखील ठाऊक आहे या मॅचचं महत्त्व. चेंडू शिल्लक आहे 3 आणि 10 धावांची गरज. हे प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहू शकताय ज्या मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच रणनीती पाहू शकता आपण. शॉर्ट सिली पॉईंट या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक पाहू शकता या ठिकाणी. पण विकासला त्याचा काही फरक पडत नाही. चेंडूला पाठवलं सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार दणदण करी संघर्षमय षटकार. ठोक डीजे. नक्की राजू जाधव सर विकासच्या बॅटमधून 3 षटकार मारले आणि आमचे 12 प्रतिनिधी सांगतात त्याला ग्रामीण भाषेत भूत आहे तो भूत ना. खरोखरच भूत आहे हा विकास जाधव. काय फटक्या बॉम्ब आले या ठिकाणी विकास जाधव याच्या बॅटमध्ये. आता समीकरण उडले 2 चेंडू आणि 4 धावे. नक्की अजून सुद्धा सांगोडा संघ कमबॅक करावं लागेल. त्यांना कमबॅक करू शकतात, मात्र त्यांना हे 2 चेंडू व्यवस्थित हात लावावे लागतील. प्रेशरमध्ये आहे दीप. इथे आपण जर पाहिलं तर लेंथ पुढे टाकण्याचा, यॉर्कर लेंथ काढण्याचा प्रयत्न होता, कारण की बीट केला होता त्यांनी आपण पाहिलं तर, परंतु पुन्हा एकदा 30 लेंथ हाताळण्याचा प्रयत्न केला आणि लोअर फुल टॉस बॉल त्या ठिकाणी भेटला आणि दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला भेटला. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. या बॅटरने पुन्हा एकदा कडक आणि विजयाचा ठोकलाय
दणदणीत षटकार. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय बजरंग वासुंद्री टीम आणि हार्ड लक टफ लक SKDCC सांगोडे टीम. जेवढं कौतुक करावं मी सर त्या राजू जाधव सर तेवढं कमी. काय फटके मारले शेवटच्या षटकामध्ये. 22 धावांचा टार्गेट समोर होता. 4 षटकार मारायचे होते आणि नक्की 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले आणि या ठिकाणी सामना फिनिश करून दिला जय बजरंग वासुंद्री संघाने. आणि हार्डलक आणि टपलक असे सांगोडे संघ नक्कीच तुमच्या दिवसाकडून आजच्या दिवसामध्ये तुमच्याकडून सुद्धा सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तर टॉससाठी यायचं आहे